गुरुवारी 16 एप्रिलला केंद्रातल्या मोदी सरकारनं लोकसभेमध्ये 3 विधेयकं आणली होती आणि ती विधेयकं पास करण्यात मोदी सरकारला गेल्या 12 वर्षामध्ये पहिल्यांदी अपयश आलं. त्याच्यामागचं कारण असं आहे, की ही जी विधेयकं होती म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे महिला आरक्षणासंबंधीचं जे विधेयक होतं, दुसरं होतं डिलिमिटेशन संबंधित आणि तिसरं जे होतं, ते होतं केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांच्या कायद्याच्या संबंधित. आणि हे विधेयकं पास करण्यासाठी जे वोट लागणार होते, ती होती 352 आणि हे जे वोटिंग होतं किंवा कुठलाही कायदा लोकसभेमध्ये पास करायचा असेल किंवा कुठलीही सुधारणा करायची असेल संविधानातली, तर त्याच्यासाठी 2/3 जे बहुमत आहे ते कायद्याच्या बाजूनं आलेलं पाहिजे. तर याचा ओव्हरऑल क्रायटेरिया कसा असतो, की टोटल लोकसभेमध्ये जे खासदार आहेत ते 543 आहे आणि त्याच्यापैकी 50% म्हणजे 272 मिनिमम खासदार तिथं उपस्थित असले पाहिजे मतदानाच्या वेळी आणि ह्या 272 मधनं 2/3 मत जर त्या विधेयकाला मिळालं तर ते विधेयक पास होतं. बट ज्यावेळी ह्या विधेयकासाठी मतदान झालं, म्हणजे सगळ्यात पहिला महिला आरक्षणासाठीचं जे विधेयक होतं त्याच्यासाठी ज्यावेळेस मतदान झालं, त्यावेळीस लोकसभेमध्ये टोटल जे खासदार उपस्थित होते, ते होते 528. म्हणून हे विधेयक पास करण्यासाठी त्याला जी मतं होती ती लागणार होती 352 आणि हे 352 मतं मिळवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं. एन-डी-एचं जे गठबंधन आहे केंद्रात, त्या एन-डी-एची जी टोटल संख्या आहे ती आहे 292 आणि विरोधी पक्षातली जी खासदारांची संख्या आहे ती आहे 232. तर ह्या विधेयकाच्या बाजूने जी टोटल मतं पडली ती होती 298. म्हणजे एन-डी-ए सरकारला एक्स्ट्रा 6 मतं विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, जे खासदार आहेत त्यांच्याकडनं मिळाली आणि टोटल जी मतं रिक्वायर्ड होती ती 352 होती. म्हणून हे विधेयक पास करण्यासाठी जी मतं लागणार होती ती 352 होती आणि तेवढी मतं मिळवण्यात केंद्र सरकार, केंद्रातलं एन-डी-ए म्हणजेच मोदी सरकार अपयशी ठरलं. त्यामुळे हे विधेयक म्हणजे पहिलंच जे विधेयक होतं त्याच्यावर ही वोटिंग झाली होती आणि ह्या विधेयकाशी रिलेटेडच बाकीचे 2 विधेयकं होती आणि ह्या विधेयकाच्या बाजूनं जर वोटिंग झालं नाही त्याच्यावरनं पुढचे जी वोटिंग होणार होती तेही कॅन्सल केलं कारण की हे त्याच्या रिलेटेडच होते. तर हे विधेयक मंजूर करण्यात मोदी सरकारला जे अपयश आलं त्यावर विरोधी पक्ष जे नेते आहेत म्हणजे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे राहुल गांधी यांनी त्यावर बोलताना सांगितलं की हा सर्वसामान्यांचा विजय आहे आणि हे मोदी सरकार जे आहे ते 2029 साली जे निवडणुका होणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांना मदत व्हावी म्हणून मतदारसंघाची त्यांना पुनर्रचना करायची आहे आणि ही जर पुनर्रचना झाली असती तर दक्षिणेतले जे राज्य आहे त्यांना याचा तोटा होता कारण की दक्षिणेतले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची संख्या ऑलरेडी कमी आहे आणि या पुनर्रचनेनंतर यूपीची जी तिथलची खासदारांची संख्या वाढून गेली असती आणि जे दक्षिणेतले जे खासदार आहेत त्यांची ॲज कंपेअर टू संख्या कमी राहिली असती. तसंच महाराष्ट्रालाही याचा फारसा फायदा नव्हता. कारण की जेवढे जास्त लोकसभेमध्ये तुमच्या त्या प्रदेशाचे किंवा एखाद्या राज्याचे प्रतिनिधी किंवा खासदार आहेत, तर तेवढा जास्त निधी त्या भागाला मिळतो आणि इनडायरेक्टली त्या भागाला त्याचा फायदा होतो. बट तसं महाराष्ट्राच्या बाबतीत होणार नव्हतं. महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर केंद्र शासनाला प्रोव्हाईड करतो म्हणजे टॅक्स प्रोव्हाईड करतो. बट त्या बदल्यात महाराष्ट्र जिल्ह्यांना जेवढा अमाउंट मिळायला पाहिजे तेवढी ती मिळत नाही. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळं महाराष्ट्राला त्याचा फायदाच आहे. बट केंद्र शासनाचा आणि मोदी शासनाचा जो 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय त्यांचा जो घेण्याचा अट्टहास होता, तो आता तरी तूर्तास याच्यावर स्थगिती आली. म्हणजे हा पास होऊच शकत नाही आणि त्यामुळं 2029च्या ज्या निवडणुका आहेत, त्या आत्ता सध्याची जी मतदारसंघाची रचना आहे, त्यास आधारित होती.